हॅलो फ्रेंड्स, आज तुम्ही मस्त अशी मसाला पुलावची रेसिपी पाहणार आहात। हा अगदी झटपट होणारा पुलाव आहे। कोणतेही तामझाम न करता तुम्ही 10 मिनिटात हा पुलाव करू शकता। अगदी भाज्या चिरण्यापासून ते भात होईपर्यंत 15 मिनिटातच तुमची रेसिपी तयार होणार आहे आणि खायला तर अप्रतिम लागतो। अगदी ज्याला आवडत नाही तो सुद्धा हा भात मस्त चवीने खाणार आहे, कारण की ह्या भाताची चव खूपच सुंदर आहे। तुम्ही तुमचा हात सुद्धा थांबवू शकणार नाही, इतकी पुलावची रेसिपी सुंदर अशी आहे। डायरेक्ट कुकरमध्ये ही रेसिपी तुम्ही बनवू शकता। तर तुम्ही इथं पाहू शकता एकदम मोकळा आणि सुटसुटीत भाव तयार झालेला आहे। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम इथं मी भाज्या घेतल्या आहेत, तुमच्या आवडीनुसार भाज्या घ्या। इथं मी 2 बटाटे, गाजर, फरसबी घेतलेले आहे, 2 वाट्या कोलमचा तांदूळ घेतलेला आहे, अर्धा किलो तांदूळ आहे वजनी प्रमाणात, कढीपत्त्याचे एक पान घेतलेला आहे। ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची, आलं, लसूण आणि कढीपत्ता ह्याची बारीक भरड काढून घ्यायची आहे आपल्याला मस्तपैकी। जास्त पण बारीक वाटायचं नाही, क्रश करायचे आहे। इथं मी कांदा घेतलेला आहे उभा चिरलेला आणि नंतर टोमॅटो घेतलेले आहेत 2। गॅस चालू केला आहे, त्याच्यावर मी कुकर ठेवून घेतलेला आहे। कुकरमध्ये आपल्याला आता कुकर गरम झाला की त्याच्यामध्ये 3.5 पळ्या मी इथं तेल घातलेलं आहे। तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त तेल वापरू शकता। तेल आपलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण लगेचच राई टाकून घ्यायची आहे, मसाल्याचा 1 चमचा छोटासा, आणि मसाल्याचा 1 चमचाच आपल्याला इथं जिरं घालायचं आहे। जिरं आणि राई चांगली तडतडली की लगेच आपल्याला इथं खडे मसाले घालायचे आहेत, तमालपत्र, लवंग, दालचिनी, मिरे सुद्धा घालायचे आहे, आणि चक्रीफूल असेल तर घालू शकता, ऑप्शनल आहे। इथं मी 2 उभे चिरलेले मस्त मोठ्या आकाराचे कांदे घातलेले आहेत। कांदा आपल्याला ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे छान। लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये कढीपत्त्याची 1 दांडी म्हणजे पानं घालून घ्यायची आहेत, ती छान अशी परतून घ्यायची आहे। त्याचा कच्चापणा पूर्ण जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। छान असं गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे, ब्राऊन कलर येईपर्यंत। आता आपण इथं चिमूटभर हिंग घालायचा आहे। हिंग सुद्धा ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही वापरू शकता। आणि इथं मी हिरव्या मिरचीची जी भरड काढून घेतलेली आहे त्याच्याऐवजी तुम्ही लाल तिखट सुद्धा यूज करू शकता, पण माझ्या मुलांना, मिस्टरांना हिरव्या मिरचीचा पुलाव आवडतो म्हणून मी इथं हिरवी मिरची ॲड केलेली आहे। त्याच्याऐवजी तुम्ही मिरच्या तोडून घालू शकता आणि मसाल्याचा लाल चमचा 1 तिखट तुम्ही तिथं यूज करू शकता। आपल्या चवीनुसार आपण भाताला सगळं यूज करायचं आहे। आता इथं मी 2 टोमॅटो घातले आहेत, ती छान अशी आपल्याला परतून घ्यायची आहेत मस्त अशी थोडीशी मॅश होईपर्यंत। हे टोमॅटो परतून झाले की लगेच आपल्याला त्याच्यामध्ये ज्या भाज्या मी घेतल्या होत्या कट करून त्या छान स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत चांगलं 2 ते 4 पाण्याने, आणि मग त्या भाज्या सुद्धा आपण कुकरमध्ये घालायच्या आहेत। आता तुम्ही बघू शकता बारीक गॅस मी केलेला आहे, बारीक फ्लेमवर त्या भाज्या जरा होत आहेत। भाज्या चांगल्या मस्त परतून झाल्या की त्याच्यामध्ये आपल्याला सर्व मसाले ॲड करून घ्यायचे आहेत। इथं मी 1 हळदीचा चमचा हळद घातलेली आहे, छोटा चमचा मसाल्याचा। नंतर इथं मी गरम मसाला घातला आहे 1 चमचा, आणि थोडासा त्याच्यामध्ये बिर्याणी मसाला आहे अर्धा चमचा, असं म्हणून 1 चमचा घातलेला आहे। नंतर आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आहेत 3 ते 4 पाण्यानं, तुम्ही पाहू शकता। आता आपण इथं तांदूळ मस्त ॲड करून घ्यायचे आहेत, धुतलेले स्वच्छ तांदूळ, आणि हे सर्व पूर्ण एकजीव आपल्याला परतून घ्यायचं आहे, छान असं एकत्र करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम खाली लोच तुम्हाला ठेवायची आहे, मोठा गॅस कुठेही तुम्हाला करायचा नाही। छान एकत्र परतून घेतलं की तुमच्या भाताला टेक्स्चर खूप सुंदर येणार आहे। ह्या स्टेजला तुम्ही इथं तांदूळ घालायच्या अगोदर दही सुद्धा घालू शकता अर्धा कप, परंतु ज्यांना दही आवडत नाही त्यांनी ते ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल। माझ्या घरात आवडत नाही, मी घातलेलं नाही। आता वरून चिरलेली कोथिंबीर भरपूर अशी आपल्याला इथं घालायची आहे मस्त अशी, आणि नंतर सगळं एकत्र करून घ्यायचं आहे। मी इथं 2 वाट्या तांदूळ आहे, त्याला 4 वाट्या पाणी घातलेलं आहे, ते पाणी गरम करून घालायचं आहे। तुमचा भात एकदम पटकन तयार होतो आणि त्या भाताला चव इतकी वेगळी येते ना। तुम्ही गार पाणी घालता त्याच्याऐवजी तुम्ही एकदा गरम पाणी, उकळलेलं पाणी घालून बघा, तुमचा भात खूप सुंदर होईल। आता इथं 1 चमचा तूप घालायचं आहे, तुपानं सुद्धा आपल्या भाताला मॉइश्चरपणा येतो, भात आपला मऊ राहतो, अगदी संध्याकाळपर्यंत तुमचा भात एकदम छान राहील। आता आपण इथं 2 चमचे मीठ घालून घ्यायचं आहे, आणि मीठ घातल्यानंतर ना सर्व एकत्र करून कुकरचं झाकण लावून द्यायचं आहे। कुकरच्या आपल्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। 3 शिट्ट्यामध्ये तुमचा 15 मिनिटात पुलाव रेडी होणार आहे। तर आपला भात आता रेडी झालेला आहे। कुकरची शिट्टी थंड झाल्यानंतरच कुकरचं झाकण काढायचं आहे। तुम्ही पाहू शकता इथं सुंदर आणि अप्रतिम असा पुलाव तयार झाला आहे। तुम्ही विश्वास करू शकणार नाही, पण माझ्या घरामध्ये भात केल्यानंतर अगदी 15 ते 20 मिनिटातच हा भात पूर्ण संपून गेला होता, इतका सुंदर झाला होता। पहिल्या शिट्टीमध्ये त्याचा सुगंध खूप छान सुटला होता। मुलांनी, मिस्टरांनी सर्वांनी एन्जॉय केला, खूप सुंदर भात झाला होता। तुम्ही बघू शकता मी ताटामध्ये भात काढत आहे, खूप असा मोकळा मोकळा भात दिसत आहे। वाफेमुळे तुम्हाला कळतच असेल खूप छान असा भात तयार झालेला आहे। तर आपण आता पूर्ण प्लेटिंग करून घ्यायची आहे। पूर्ण ताटामध्ये भात काढला आहे, लिंबू घ्यायचा आहे, लिंबू पिळून त्याच्यावर मस्त असे मिरच्या घेतलेल्या आहेत तळलेल्या, आणि बाजूला काकडी, मसाला काकडी ठेवलेली आहे, त्याच्यावर तो भात सर्व केलेला आहे, तुम्ही खाऊ शकता। तुम्ही हा भाताची रेसिपी नक्की ट्राय करा, मस्त का हेल्दी